स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणने परराज्यातून गांजा आणून विक्रीच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक करत 36 किलो 270 ग्राम गांजा आणि मोबाईलसह 7,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत परराज्यातून गांजा आणून विक्रीच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक केली। या कारवाईत 36 किलो 270 ग्राम गांजा आणि मोबाईलसह एकूण 7,55,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अटक आरोपींमध्ये सचिन लक्ष्मण बनसोडे राहणार टाकळी सिकंदर तालुका मोहोळ, एकनाथ नामदेव लेंडवे राहणार मेथवडे तालुका सांगोला आणि अनिल लक्ष्मण रोंगे राहणार खर्डी तालुका पंढरपूर यांचा समावेश आहे। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांच्या पथकाने बोरामणी येथील हॉटेल वैष्णवी परिसरात सापळा रचून ही कारवाई केली। आरोपींकडून जप्त करण्यात आलेला गांजा छत्तीसगडमधील जगदलपूर येथून आणल्याची माहिती तपासात समोर आली आहे। या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करीत आहेत। न्यायालयाने आरोपींना 9 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, हरिदास पांढरे आणि शेख अश्विनी गोटे, अक्षय डोंगरे व चालक सतीश बुरकुल यांनी सहभाग घेतला।